नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। बहादुरा नगर पंचायत में चुनावी हलचल तेज हो चुकी है। हर गली, हर मोहल्ले में अब सिर्फ एक ही चर्चा, कौन बनेगा बहादुरा का अगला जनप्रतिनिधि। देखना ये होगा कि उम्मीदवारों की भीड़ में किसे मिलेगा टिकट और आखिर कौन लड़ेगा इस बार का चुनाव। जनता की उम्मीदें बड़ी हैं और दावेदारों की संख्या भी। अब देखना है किसके हाथ लगेगी जीत की कुर्सी। जानने के लिए देखिए पूरी खबर। नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ नामदेव नगराळे. मी गेल्या 25 वर्षापासून भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मी मागे 10 वर्ष समजा 5 वर्ष मी उपसरपंच राहिलेलो आहे आणि नंतर 5 वर्ष मी सदस्य राहिलेलो आहे. की बावनकुळे साहेबांनी नगरपंचायत करून दिली आम्हाला आणि म्हणजे 5 वर्षाचं होतं कार्यकाळ. तेव्हा सरपंच पुष्पाबाई गायधनी त्यांनी 2.5 वर्षातच आपली राजीनामा देऊन नगरपंचायतला मान्यता दिली आणि बावनकुळे साहेबांनी ती करून घेतली आहे. काय सांगाल? नाही, बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून पैसा भरपूर दिला त्यांनी. नगरपंचायत होता पण पैशाची काही चिंता नाही, पैसा भरपूर दिला आणि झपाट्यानं सिमेंट रस्त्याची कामं सुरू केली, खडीकरणाच्या रस्त्याचे कामं सुरू केली. फक्त आता इथे एक समस्या जी आहे, सांडपाण्याची सर्वात मोठी समस्या आहे आणि गटर नालीची. तर गटर नालीसाठी पैसा सँक्शन करून ठेवल्या सावरकर साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी. तर त्याचा मॅप पण बनलेला आहे, सगळं झालेलं आहे. फक्त जागा आरक्षित मध्ये ती जे वाहिनी न्यायची आहे ते पोटी न्यायची आणि पोटी डम्पिंग करायची याची निश्चित व्हायची आहे. त्याच्यामुळे काम थांबलेलं आहे आणि मला असं वाटतं मागच्या वेळेस साहेबांनी म्हटलंही होतं की इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे साहेबाचं इलेक्शन झाल्यानंतर लवकरच आपण गटर नालीचं काम सुरू करू. निवडणुकी येत आहे आणि जे आरक्षण आहे निवडणुकीचं ते पण अपेक्षित निघालेलं आहे आणि आपल्या जे सौभाग्य त्यांचं नाव जे आहे ते सगळीकडे चालत आहे. काय वाटतं? माझ्यापेक्षा माझे जे कार्यकर्ता आहेत, माझे जे संबंधित आहेत लोक, जेवढे नागरिक आहे बहादुरा गावातील, कर्दी गावातील, कोणी सीमेतील, सगळ्या लोकांना माझं नाव अपेक्षित आहे आणि मीच त्याचा दावेदार राहिलो पाहिजे. आणि सगळ्यांना असं वाटतं की माझ्याबद्दल हा अभिमान आहे त्यांना की काम चांगलं करतो. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हा समजा नगराध्यक्ष झाला तर का विकास होईल, नक्की होईल.